बायर क्रॉप सायन्स फील्ड क्रॉप ह्या विभागाचे राघवेंद्र जोशी साहेब 3 देशाचे ते प्रमुख आहेत. हे खास आज आपल्या भेटीसाठी आले. साहेब, निश्चितच तुम्ही जे 4 वाण विकसित केले शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी, काळ असा एका टप्प्यावरती येऊन थांबलेला आहे. जग युद्धाच्या उंबरठ्यावरती आहे. आर्थिक मंदीचं सावट जगावरती आहे. इंधनाची टंचाई आहे, खताची टंचाई आहे आणि मग भारताची नाकेबंदी करायला सगळे प्रगतशील देश टपलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आपलं हे तंत्रज्ञान आहे, हे शेतकऱ्यांचा उत्कर्ष कशा पद्धतीनं साधू शकेल असं तंत्रज्ञान आपल्याला विकसित करायचं आहे. का करायचं आहे? सक्षम भारत, आत्मनिर्भर भारत घडवत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेतला पहिला कणा जो येतो तो म्हणजे आपला मायबाप, आपला शेतकरी. जोपर्यंत सक्षम होणार नाही तोपर्यंत एक विकसित राष्ट्राची स्वप्न तुम्हाला आम्हाला पाहता येणार नाही. किती प्रगत झाला पाहिजे शेतकरी. आज कर्जमाफीसाठी आम्ही आंदोलनं करतोय, कर्जमाफीसाठी आम्ही मोर्चे काढतोय. हा माझा शेतकरी इतका सक्षम झाला पाहिजे का ज्या वेळेस देश अडचणीत सापडेल त्यावेळेस हा शेतकरी निश्चित पुढे येऊन म्हटला पाहिजे का या देशाच्या अर्थव्यवस्थेला भक्कम करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि हा शेतकरी सरकारला कर्ज देईल इतपत सक्षम झाला पाहिजे. ते आपल्याला सगळ्यांना मिळून विचार करावा लागणार आहे. मग हे तंत्रज्ञान किती पुढे न्यायचं? आज जगावर इंधनाचं संकट असताना अशा काही मक्याच्या जाती तुम्हाला शोधाव्या लागतील की आता जास्तीत जास्त इथेनॉल निर्मिती करू शकतील आणि देशाला लागणाऱ्या इंधनाकडे वाटचाल कशी नेता येईल अशा पर्यायी जाती आपल्याला शोधाव्या लागतील. कुठपर्यंत तंत्रज्ञान आपल्याला न्यावं लागतील? आज साखर निर्मितीसाठी, गुळ निर्मितीसाठी आपल्याला ऊसावर अवलंबून राहावं लागतंय. अशा मक्याच्या जाती तुम्हाला शोधाव्या लागतील का ज्या जास्तीत जास्त शुगर देतील आणि ह्या मका आपला ऊसाच्या साखर कारखान्यांना कसा गाळपाला जाईल असं तंत्रज्ञान पुढील 5-6 वर्षात तुम्हाला विकसित करून त्या जाती शेतकऱ्यांच्या बांधावरती प्रत्यक्षात आणून खऱ्या अर्थानं शेतकरी सक्षम करण्याच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांना ती पावलं उचलावी लागणार आहे. परग्रहावरून कोणी येणार नाही. ही क्रांती तुम्हाला मला करायची आहे. ही बीज तुम्हाला मला पेरायची आहे. का बोलतो इतका आत्मविश्वासाने? ही गुणवत्ता ह्या देवभूमीत आहे म्हणून हा आवाज इतक्या आत्मविश्वासाने निघतोय.